भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचलेला आहे। रस्त्यावर उभा ट्रकही खड्ड्यामध्ये कोसळलेला आहे। भांडूपच्या LBS रोडवरील ही घटना आहे। रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळलेली आहे। भांडूपमध्ये पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये एक रस्ता खचलेला आहे। रस्त्यावर उभा ट्रकही त्या खड्ड्यामध्ये कोसळलाय। भांडूपच्या LBS रोडवरील ही घटना आहे। रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळलेली आहे। आणि या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्या सोबत आहेत। अमोल, सध्या भांडूपच्या LBS रोडवर अनेक ठिकाणी काही ना काही बांधकामं सुरू आहेत, खोदकामं सुरू आहेत आणि आता या ठिकाणी एक रस्ता खचलेला आहे। पावसामुळे हा रस्ता खचल्याचं सांगितलं जातंय। सध्या काय त्या ठिकाणी स्थिती आहे? नक्कीच LBS मार्गावर सकाळपासूनचा जो पावसाचं पाणी आहे ते मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी साचलं होतं, त्यामुळे पाण्याचा निचरा या ठिकाणी होत नव्हता। अखेर एशियन पेंट परिसरामध्ये ही जी संरक्षक भिंत होती त्यासोबतच आजूबाजूचं जे फुटपाथ होतं आणि रस्त्याचा काही भाग हा थेट कोसळलेला आहे आणि त्यामध्ये टेम्पो देखील अडकल्याची माहिती आहे ती मिळते आहे। खरं तर त्यामुळे संपूर्ण जो LBS मार्ग आहे तो प्रभावित झालेला आहे। ठाण्याकडच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे प्रभावित झालेली या संपूर्ण घटनेमुळे दिसून येते आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरात पावसामुळे अनेक ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यात आता ही रस्ता खचल्याची जी घटना आहे ती समोर आलेली आहे। सुदैवाने या संपूर्ण घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे, तरी सुद्धा जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात LBS मार्गावरती प्रभावित झालेली आहे। अमोल, भांडूप मधला नेमका कोणता परिसर आहे? या ठिकाणी खरं तर मोठा खड्डा पडलेला दिसतोय। काही तिथे काम सुरू होतं का? खोदकाम सुरू होतं का? खरं तर हा जो संपूर्ण जो रस्ता आहे त्या ठिकाणी त्याच्या रस्त्याखालून कलवर्ट केलेले आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईन्स आहेत त्या काही ठिकाणाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे हा जो LBS मार्ग आहे एशियन पेंट म्हटलं जातं, या एशियन पेंटच्या रस्त्यावरच हा संपूर्ण जो आहे तो ही घटना आहे ती घडलेली आहे। अमोल, या ठिकाणी का सध्या वाहतुकीवर काही त्याचा परिणाम झालाय का? खरं तर मुलुंडच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जो रस्ता आहे तो जाम झालेला आहे। आधीच रस्त्यावर अनेक ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग अडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यात हा जो खड्डा आहे तो मोठा पडल्यामुळे आता या संपूर्ण परिसरातून आहे ते जी लेन आहे ती संपूर्ण एक लेन आहे LBS मार्गाची ती पूर्णपणे आता बंद झालेली आहे। अमोल, खरं तर खरंच खूप मोठा खड्डा आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था म्हणून आता काय उपाययोजना केल्या जातात? काही बॅरिकेडिंग लावलं गेलंय का? तिथे कोणी पोहोचलाय का? आपत्ती व्यवस्थापन किंवा अग्निशमन दल असं कोणी टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे का? सध्या जी माहिती मिळते पोलीस प्रशासन या घटनास्थळी आहे ते दाखल झालेलं आहे आणि या संपूर्ण जो रस्ता ज्या ठिकाणी खचलेला आहे त्या मोठा प्रभावित पडलेला आहे त्या ठिकाणी आता बॅरिकेडिंग केलं जात आहे। खरं तर LBS मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे मुंबई उपनगरांसाठी। ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहनं आहेत ती मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून जात असतात, परंतु आता हा जेव्हा खड्डा मोठा पडलेला आहे त्यामुळे साहजिकच या संपूर्ण वाहतुकीवर आहे त्या आता जी आहे ती प्रभावित होणार आहे। यासोबतच हा रस्त्याचा जो ज्या ठिकाणी हा खड्डा झालेला आहे ज्या ठिकाणी हा रस्ता धसलेला आहे त्या ठिकाणाहून पुन्हा त्या ठिकाणी एखादं जर वाहन गेलं तर मोठा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी सध्या आहे ती पोलीस प्रशासन घेते आहे। प्लस हा जो टेम्पो आहे तो या खड्ड्यामध्ये धसलेला आहे त्या टेम्पोला देखील बाहेर काढण्याचे जे प्रयत्न आहेत ते आता करण्यात येतील। सध्या पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि काही वेळातच जे मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग असेल किंवा अग्निशमन दल आहे ते घटनास्थळी थोड्या वेळात दाखल होईल। नक्कीच अमोल, तर या संपूर्ण परिस्थितीकडे आपलं लक्ष असणारच आहे। दूरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।